सोलापुरात भाजपचा खासदार असताना यावेळी निवडणुकीसाठी योग्य उमेदवार भाजपला सापडत नाही। जयसिद्धेश्वर महाराजांना यावेळी उमेदवारी मिळण्याची शक्यताही कमी आहे। त्यामुळे सोलापुरात भाजप उमेदवार म्हणून कोणाची निवड करणार याची उत्सुकता आहे। सोलापुरात महायुतीचा उमेदवार कोण? सिद्धेश्वर स्वामींना उमेदवारी मिळणं धुसर। सत्ताधारी महायुतीचा अजून उमेदवार ठरेना। सोलापूरसाठी भाजपचा सुरू असलेला उमेदवाराचा शोध अजून संपलेला नाही। विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यावर जातीच्या खोट्या दाखल्याचा आरोप झालाय। ते प्रकरण न्यायप्रविष्ट होतं, त्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता थोडी कमीच आहे। सोलापूरसाठी भाजपकडून अनेक नावांची चाचपणी सुरू आहे। सोलापूरसाठी अमर साबळे, लक्ष्मण ढोबळे, कोमल ढोबळे, विजयकुमार देशमुख, आमदार राम सातपुते, उद्योजक मिलिंद कांबळे, आरपीआयचे राजाभाऊ सरवदे, शिवसेना शिंदेगडाच्या ज्योती वाघमारे यांची नावं चर्चेत आहेत। भाजपचा उमेदवार कोणीही असो, भाजपचा उमेदवार 3 लाख मतांनी निवडून येईल असा विश्वास राम सातपुतेंनी व्यक्त केलाय। भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्त्याचं नेटवर्क अतिशय मोठं आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी निश्चित विजय प्राप्त करेल आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेजींचा 2दा पराभव झालाय, तिसऱ्या वेळेस त्यांच्या कन्येचा सुद्धा पराभव होईल आणि तो 3 लाख मतांनी होईल हा मला विश्वास आहे। काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंकरता त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे रिंगणात उतरले। यावेळी विजय पक्का असा दावा सुशीलकुमार करतायत असं ते राज सातपुते म्हणाले। आता बघूया फायनलायझेशन मध्ये काय होतं ते आणि ते किती हजारांनी पराभव करतात ते बघूया। सोलापूर लोकसभा मतदारसंघात 5 आमदार भाजपचे, तरीही यावेळी भाजपला सक्षम उमेदवार सापडत नाहीये। ही बाब काँग्रेस उमेदवारांच्या नक्कीच पथ्यावर पडणार आहे। अभिराज जुवाळे, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।